नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै 2024 रोजी सकाळच्या बॅचमध्ये जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील तांत्रिक घटकाचे काही प्रश्न, GKचे प्रश्न आणि पेपर ॲनालिसिस याची माहिती मला मिळालेली आहे. त्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्नाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. वन लाईनर स्वरूपामध्ये आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेले आहेत आणि यातलेच प्रश्न विचारले जात आहेत. पहिला प्रश्न आहे, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हे केपलरच्या ग्रहांच्या गतीविषयक कोणत्या नियमामध्ये सांगितले आहे? तर हा केपलरचा गतिविषयक पहिला नियम आहे. आता केपलरचा जो गतिविषयक नियम आहेत ना त्या तिन्ही नियमावर प्रश्न विचारून झालेले आहेत. पहा, पुढचा प्रश्न आहे 1 किलो वॅट म्हणजे किती? तर 1 किलो वॅट म्हणजेच 1000 वॅट. 1 किलो वॅटला आपण असे लिहितो 1 kW. पुढे पहा, आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तामध्ये कोणते मूलद्रव्य आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीमधील जे दुसरं आवर्त आहे ना त्याच्यामध्ये लिथियमपासून निऑनपर्यंतचे मूलद्रव्य आहेत. त्याच्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बेरियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन असे ते मूलद्रव्य आहेत. निष्क्रिय वायू कोणता आहे? तर निष्क्रिय वायूमध्ये पहा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन ही सगळी निष्क्रिय वायू आहेत. पर्यायानुसार तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. त्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे, उष्मादायी अभिक्रियेचे उदाहरण सांगा. आता उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर फेकली जाते तिलाच आपण उष्मादायी रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो. तर पाण्यापासून बर्फ होणे, सोडियम हायड्रोऑक्साईड पाण्यात विरघळणे ही त्याची उदाहरणं आहेत. तर पर्यायामध्ये पाण्यापासून बर्फ तयार होणे हा पर्याय दिलेला होता. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम सांगा. आता विद्युतधारेच्या औष्णिक परिणामामध्ये विद्युत बल्ब आहे, वितळ तार आहे, विद्युत इस्त्री आहे. पर्यायानुसार उत्तर द्यावं लागेल. मानवाची उत्पत्ती कोणत्या प्राण्यापासून झाली? तर मानवाची जी उत्पत्ती आहे ना ती या प्राण्यापासून झालेली आहे. पुरुष प्रजनन संस्थेचे घटक सांगा. तर पुरुष प्रजनन संस्थेमध्ये वृषण, विविध वाहिन्या किंवा नलिका आणि ग्रंथी यांच्यापासून पुरुष प्रजनन संस्था बनलेली असते. मुळामध्ये परीक्षेला प्रश्न होता की पुढीलपैकी कोणता घटक पुरुष प्रजनन संस्थेचा भाग नाही असा तो प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर पहा, इंग्लिश स्पेलिंग म्हणजे मिसस्पेल्डवर 4 प्रश्न होते. सिनॉनिम्सवर प्रश्न होता, अँटॉनिम्सवर 1 प्रश्न होता. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जे आपलं पॅराजंबल आहे, त्याच्यानंतर तुमचं स्पॉटिंग एरर्स आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले होते. मराठीमध्ये 4 प्रश्न एकवचनावर विचारले होते. 2 प्रश्न स्त्रीलिंगावर विचारले होते. म्हणजे वचन आणि लिंग हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. 2 विरुद्धार्थी शब्द विचारले होते. 2 म्हणीसुद्धा विचारलेल्या होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य आहे? तर गुजरात हे राज्य आहे. यवतमाळची डेन्सिटी विचारली होती. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायत? आता ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांनी यवतमाळमध्ये भरलेला होता म्हणून त्यांना यवतमाळच्या जिल्ह्यावरचे 2 प्रश्न आलेले आहेत. सुरुवातीपासून मी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्यावर 2 ते 3 तरी प्रश्न विचारले जात आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.